एकजुटीचा विजय असो, विमानच्या हक्काचा नाही कुणाच्या बापाचा, विमानच्या हक्काचा नाही कुणाच्या बापाचा, पर्जन्यमापक यंत्राची जागा बदललीच पाहिजे। नवीन पर्जन्यमापक यंत्र बसवण्याच्या मागणीसाठी शेतकऱ्यांच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन। जालन्यात गेल्या 2 दिवसांपूर्वी अवकाळी पाऊस झालाय। या पावसामुळे आणि खराब वातावरणामुळे कडवंची भागात द्राक्षांचं नुकसान झालं आहे। मात्र या भागात बसवण्यात आलेलं पर्जन्यमापक यंत्र अहवाल निरंक दाखवत असून नवीन पर्जन्यमापक यंत्र बसवण्याच्या मागणीसाठी शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आज आंदोलन केले। या भागात नवीन पर्जन्यमापक यंत्र बसवण्याच्या मागणीसाठी शेतकऱ्यांनी घोषणाबाजी करत परिसर दणाणून सोडला। कडवंची नंदापूर भागात नुकसान झालेल्या द्राक्ष बागांचे पंचनामे करून द्राक्षाबरोबरच 2024 मधील खरीप आणि रब्बी पिकांची पीक विमा देण्याची मागणीही यावेळी शेतकऱ्यांनी केली। आमची प्रमुख मागणी अशी होती की आता 2 दिवसापूर्वी आमच्याकडे पाऊस आणि धुक्याने द्राक्ष बागेचे खूप सारे नुकसान झाले होते। त्या संदर्भात जेव्हा आम्ही माहिती काढली तर आमच्या मंडळात वाघरळ ठिकाणी जे असलेलं पर्जन्यमापक, या मापकामध्ये 2 दिवसाचा पाऊस हा निरंक दाखवण्यात येत होता आणि विमा कंपनीकडून याचा कोणताच मोबदला की पाऊस निरंक दाखवल्यामुळं मिळत नसल्यामुळं, शेतकऱ्यांना विमा मिळत नसल्यामुळं आम्ही आज कलेक्टर साहेबांना भेटलो आणि सविस्तर त्याविषयी चर्चा केली आणि त्यांनी आम्हाला सांगितलं की पर्जन्यमापकाचा जो विषय आहे तो मी मार्गी लावण्याचा 100% प्रयत्न करतो आणि बाकीचं पाणंद रस्ते असतील, सामूहिक शेततळे असेल, याच्यासाठी अनुदान असेल आणि बँकेचे काही मुद्दे होते युनियन बँकेचे, त्या संदर्भातही साहेबांनी आम्हाला सांगितलं की मी 100% प्रयत्न करतो की मला यात काय बदल केला जाईल म्हणून। 2 दिवसापूर्वी तुमच्या परिसरामध्ये पाऊस पडला होता, त्यामुळे द्राक्ष बागांचं नुकसान झालं होतं। कृषी विभागाने काही पंचनामे केलेत का आणि त्या संदर्भात काही बोलणं झालं का? कृषी विभागाचा जो कारभार आहे हा सगळा भोंगळ कारभार झालेला आहे। कृषी विभागाने 2 दिवसापूर्वी आमच्याकडे पंचनामे तर आमच्या देखत तर काही केले नाही, पण परंतु प्रत्यक्षदर्शी त्यांनी जी नुकसान झालंय ते बघितलंय आणि आशा करतो आम्ही की येत्या 8 दिवसाचा वेळ देऊन 8 दिवसात ते काहीतरी त्याच्यावर मार्ग काढतील आणि पंचनामे करतील अशी आशा बाळगतो। आणि त्यानंतर जर पंचनामे नाही केले किंवा शेतकऱ्यांना मोबदला नाही भेटला तर यापेक्षा दुसरं काय अजून पर्यायी मार्ग शेतकऱ्याला काय केला जाईल आणि कसं त्या संदर्भात पाऊल उचललं जाईल हे आम्ही निश्चितच ठरवू। त्या संदर्भात जिल्हाधिकाऱ्यांची काही चर्चा झाली का? हो, त्या संदर्भात तालुका कृषी अधिकारी यांचं जे आहे त्यांचा जे कारभार चालतो आणि त्यांच्याविषयी जे शेतकऱ्यांना उडवडीचे उत्तर देतात त्यांच्याविषयी तक्रार आम्ही केलेली आहे। किती दिवसापासून बंद आहे, तुम्हाला कधी कळालं? पर्जन्यमापकाचा विषय असा आहे की पर्जन्यमापक बंद आहे का चालू आहे हे प्रशासन ठरवाल। ते आम्ही बंद आहे का चालू आहे हे आम्ही नाही ठरवलंय, कारण ज्यावेळेस आम्ही डाटा मागितलाय आणि पर्जन्यमापकाने 2 दिवसापूर्वी पाऊस पडला नाही असं निरंक दिलेला अहवाल, त्या अहवालाच्या अनुसार आम्ही तालुका कृषी अधिकारी यांना त्या पर्जन्यमापकाच्या थोड्याच अंतरावर असलेल्या शेतात तिथं घेऊन गेलो होतो की त्या ठिकाणी पर्जन्यमापक जर तुमचं निरंक अहवाल जर दाखवत असेल तर ह्या 1 किलोमीटर असणाऱ्या शेतात इथं नुकसान कसं झालंय हे त्यांना प्रत्यक्षदर्शी आम्ही तिथं दाखवलेलं आहे। बरं, जिल्हाधिकाऱ्यांसोबत जी चर्चा झाली त्या चर्चेवरती तुम्ही समाधानी आहात का? हो, नक्कीच साहेबांनी जी चर्चा केली त्याच्यावर नक्कीच समाधानी आहे आणि याच्या अगोदरही जिल्हाधिकारी साहेबांनी खूप सारी शेतकऱ्यांना मदत केलेली आहे आणि अशी आशा बाळगतो की साहेब 100% यावेळेसही आम्हाला मदत करतील।